नारायण गावात कोथिंबिरीच्या एका जोडीला 200 रुपयांचा भाव आहे। मेथीसह इतर भाजीपाल्यांचेही भाव चढेच आहेत। पावसामुळे आवक कमी झाल्याचा परिणाम असल्याचं बघायला मिळतंय। नारायणगावच्या घाऊक बाजारात कोथिंबिरीचे दर वाढलेले आहेत। कोथिंबिरीची एक जोडी 200 रुपयांना मिळते। मेथीसह इतर भाज्यांचेही दर वाढलेले आहेत। पावसामुळे आवक कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे। आपण बघतोय की भाजीपाल्यांचे दर आता वाढलेले आहेत। नारायणगावमध्ये कोथिंबिरीची एक जोडी 200 रुपयांना मिळते आणि सोबतच मेथीसह इतर भाजीपाल्यांचे भाव देखील वाढलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अविनाश, काय सांगाल? भाजीपाल्यांचे भाव हे चढेच दिसत आहेत, काय अपडेट्स? सौरभ, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस पडतोय। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये या पावसामुळे भाजी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याच्यामुळे आवक ही बाजार समित्यांमध्ये कमी होते। कोथिंबिरीची आवक देखील कमी झाल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळे एका जोडीला तब्बल 200 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय आणि या इथल्या जुन्नरच्या नारायणगाव आवार बाजार समितीमध्ये हा उच्चांकी भाव आहे आतापर्यंतचा। अशा पद्धतीने खरं तर भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानंतर हे शेतकऱ्यांना मिळालेलं उत्पन्न पैसा आहे। एरवी त्यांचं नुकसान होत असतं आणि या कोथिंबिरीच्या पिकाला लॉटरी पीक देखील संबोधलं जातं। त्याला कारणच तेच आहे की अनेकदा याच्यामध्ये नुकसान होतं, मात्र कधीतरी असा अचानक भाव मिळून जातो। मात्र एरवी शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते यातून भरून निघतं। आता सध्या कोथिंबिरीची आवक कमी झालेली आहे, भाजीपाल्यांची आवक कमी आहे। त्याच्यामुळे ज्या काही बाजार समित्या आहेत, जुन्नर असेल, मंचर असेल, ओतूर असेल, इथून जो पुरवठा होतो मुंबई सारख्या शहराला, तिथली आवक कमी झाल्यामुळे या भाज्यांचे दर वाढलेले आहेत। सौरभ, अविनाश, यावर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत। त्याचे अपडेट्स देखील आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।